कोल्हापुरातील बुद्ध गार्डन इथं बेकायदेशीर वृक्षतोड केल्याबद्दल तसंच अनामत रक्कम जमा केली नसल्याबद्दल संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन आज महापौर रूपाराणी निकम यांच्याकडे सादर करण्यात आले। याबाबत योग्य कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। कोल्हापुरातील बुद्ध गार्डन इथल्या KMT वर्कशॉप जवळ इलेक्ट्रिक बससाठीचं चार्जिंग केंद्र बनवण्यासाठी महापालिकेची अनुमती न घेता वृक्षतोड करण्यात आली आहे। वृक्ष तोडताना ठेकेदारानं 830 झाडं लावणं अपेक्षित असताना त्यापैकी एकही झाड लावलेलं नाही। तसंच अनामत रक्कम ही प्रत्येक वृक्षासाठी 5000 रुपये प्रमाणे 4,15,000 रुपये इतकी जमा करणं अपेक्षित असताना ती रक्कम ही संबंधित ठेकेदारानं भरलेली नाही। त्यामुळे या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन आज कोल्हापूर महापालिकेच्या महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त राजेंद्र भारुड यांना देण्यात आलं। याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही महापौर आणि आयुक्तांनी दिली आहे। या संदर्भात ठेकेदारांसोबतच या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। सर्वसामान्यांना एक न्याय आणि ठेकेदाराला दुसरा न्याय असा प्रकार चालणार नाही असं अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी यावेळी सांगितलं। आज तागायत या संबंधित ठेकेदारानं वृक्षतोड तर केलेलीच नाही, पण महापालिकेनं ऑर्डर केलेली 4,15,000 रक्कम ही सुद्धा आज तागायत भरलेली नाही। यावरून एक प्रश्न हिंदू विधिज्ञ परिषदेला पडलेला आहे की सर्वसामान्य माणसानं जर आपल्या घरातलं झाड तोडायचं म्हणलं तरी त्याला परमिशन घ्यावी लागते। विदाऊट परमिशन ते कापलं गेलं तर त्याला दंड होतो। अशा परिस्थितीत ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचा दंड न आकारता किंवा त्याच्यावर कारवाई न करता आज तागायत हे असंच प्रकरण दाबलं गेलेलं आहे। यावेळी हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता प्रीती पाटील, अधिवक्ता प्रदीप पुजारी, बाबासाहेब भोपळे यांच्यासह हिंदू विधिज्ञ परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते।